नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ. प्रतिभा सिलिंगटाच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक विषय घेऊन आले आहे, ते म्हणजे एक असं दुखणं जे आपण सहनही करू शकत नाही आणि कुणाला सांगू देखील शकत नाही. ते म्हणजे फिशर. फिशरचा जो त्रास असतो तो इतका भयंकर असतो, त्याचं दुखणं इतकं भयंकर असतं की ते सहन देखील होत नाही आणि ते इतक्या अवघड जागी असतं की ते आपण कोणाला सांगू देखील शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिशरबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे फिशर डेव्हलप होतात, कुठल्या कारणांमुळे फिशर होतात, काय काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून फिशर लवकर बरे होऊ शकतील, काय डाएट खायला हवं, याबद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट ह्या तुम्हाला मिळू शकतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे फिशर. फिशर म्हणजे काय, तर ॲनल कॅनल म्हणजे आपलं गुदद्वार या ठिकाणी झालेली जखम किंवा पडलेली चीर याला आपण फिशर असे म्हणतो. आता ही फिशर डेव्हलप कसे होतात, म्हणजे ते कशी त्याची रोग निर्मितीची प्रक्रिया आपण समजून घेऊया, जेणेकरून हे फिशर होऊ नये यासाठी देखील आपण काळजी घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला फिशर झाले असतील तर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ही देखील तुम्हाला लक्षात येईल. चला तर आता सुरुवात करूया फिशरची रोग निर्मिती प्रक्रिया स्टेप बाय स्टेप. पहिलं म्हणजे कठीण शौच स्टूल त्यामुळे होणारा ट्रॉमा, की फिशरच्या पेशंटला मलविसर्जन करून आल्यावर इतक्या भयंकर अशा वेदना होतात की त्यामुळे पुढच्या दिवशी नेक्स्ट डेला पुन्हा मलविसर्जन करण्यासाठी ह्या व्यक्तीची हिंमत नसते आणि तो त्या गोष्टीसाठी टाळाटाळ करतो आणि त्यामुळे दीर्घकाळ ते मल त्या ठिकाणी साचल्यामुळे एक हाड आणि मोठा असा स्टूल निर्माण होतो. आणि जेव्हा हा स्टूल ॲनल कॅनल गुदद्वारातून पास होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे भयंकर असा ताण निर्माण होतो. तर हे झालं पहिलं कारण. सेकंड म्हणजे ॲनल म्युकोझा टियर, की हा स्टूल जेव्हा आपण पास करण्यासाठी प्रेशर लावतो तेव्हा तो ॲनल कॅनलच्या मधली गुदद्वाराच्या आतली जी नाजूक त्वचा असते ती फाटली जाते, तिथे एक टियर निर्माण होतो. थर्ड सिव्हिअर पेन, की इथल्या वेदना ज्या आहेत ते एवढ्या भयंकर का असतात, परंतु नर्व्ज एंड जे असतात ते जास्त प्रमाणात असतात, म्हणून इथल्या वेदना ज्या असतात त्या जास्त आणि असहाय्य अशा असतात. म्हणून इथलं पेन जे असतं ते बर्निंग म्हणजे आग होणे, असं कटिंग कापल्यासारखं वाटणं, आणि थर्ड म्हणजे टिअरिंग सेन्सेशन म्हणजे फाटल्यासारखं वाटणं. अशा 3 प्रकारचं पेन सेन्सेशन ह्या ठिकाणी जाणवतं. फोर्थ म्हणजे इंटरनल ॲनल स्पिंटर स्पाझम, म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या बाजूस जो काही स्पिंटर आहे तिथे स्पाझम निर्माण होतो, म्हणजे तिथले मसल जे आहे ते आकुंचन पावतात आणि ती जागा जी आहे ती हळूहळू नॅरो व्हायला लागते, म्हणजे अरुंद व्हायला लागते. त्यामुळे काय होतं तर तिथला ब्लड सप्लाय जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे ही जी जखम आहे ती भरून येण्यास दीर्घ वेळ लागतो, ती लवकर भरून येत नाही. म्हणून ज्या आहे फिशरच्या जखमा त्या लवकर भरल्या जात नाही. तर आज तुम्हाला याचं कारण कळलं की फिशरच्या जखमा का लवकर बऱ्या होत नाही. तर ही एक अशी सायकल आहे की जी वारंवार घडत असते, की जसं की अरे आपण आता जर शौचाला गेलो तर आपल्याला त्रास होईल म्हणून टाळाटाळ करणं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन निर्माण होणं, मग पुन्हा ते पास करताना तिथे ताण निर्माण होणं, जखम होणे, मग त्यानंतर स्पाझम, आणि स्पाझम नंतर तिथला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे ती जखम भरण्यास वेळ लागणे, असं जे आहे ते हे दुष्ट चक्र हे सतत चालू असतं. म्हणून फिशरच्या जखमा ज्या आहेत ते लवकर बऱ्या होत नाहीत. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की फिशर हे कसे होतात आणि त्या जखमा लवकर का बऱ्या होत नाही, असा बऱ्याच व्यक्तींना प्रश्न पडलेला असतो. आज त्याचं उत्तर तुम्हाला नक्की भेटलं असेल. आणि फिशरची काय लक्षणं आहेत की ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला फिशरचा त्रास आहे. तर पहिलं म्हणजे स्वच्छ करताना म्हणजे मलविसर्जन करताना काच कापल्यासारखं दुखणं, म्हणजे जी वेदना आहे ती अशी कट केल्यासारखं कटिंग पेन हे त्या ठिकाणी जाणवतो. नंतर स्वच्छानंतर जळजळ असणे म्हणजे बर्निंग पेन जे आहे, म्हणजे एकदा जर तुम्ही मलविसर्जन करून आले त्यानंतर जी आग होते ती बराच वेळ तासनतास जी आहे ती त्या ठिकाणी जाणवत असते. फ्रेश रेड ब्लिडिंग, बऱ्याच वेळा जर हा त्रास जर जास्त दिवसांसाठी असेल तर ब्लिडिंग होणं म्हणजे मलविसर्जनाच्या वेळेस रक्त देखील जाणं हे
देखील दिसून येतं. फिअर ऑफ डेफिकेशन, की हा त्रास होणार आहे, आता मी मलविसर्जनाला गेलो तर हा त्रास मला होणार आहे, ह्या भीतीमुळे जे आहे ते मलविसर्जन करण्याची इच्छा न होणे किंवा भीती वाटणे आणि त्यामुळे होणारे कॉन्स्टिपेशन, हे जे लक्षणं आहे ती फिशर झाला आहे हे दर्शवतात. तर आता कुठले रिस्क फॅक्टर आहेत की कुठल्या व्यक्तींमध्ये फिशरचा त्रास हा जास्त दिसून येतो. तर पहिलं म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, ज्या व्यक्तींना रोजच्या रोज व्यवस्थित असं पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, अशा व्यक्तींना फिशरचा त्रास हा लवकर होतो. सेकंड म्हणजे लो फायबर डाएट, म्हणजे ज्या व्यक्ती आपल्या जेवणामध्ये फायबरयुक्त पदार्थ कमी खातात त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि पर्यायी फिशरचा त्रास देखील होऊ शकतो. पाणी कमी पिणे, पाणी जर कमी पिले तर हार्ड स्टूल होणार, कडक अशी संडास होणार आणि परत कॉन्स्टिपेशन आणि फिशरचा त्रास हा होऊ शकतो. सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बसल्या बसल्या काम करणं, शारीरिक मेहनत कमी करणं, शारीरिक हालचाल कमी असणं, ह्यामुळे देखील फिशरचा त्रास होऊ शकतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये देखील बऱ्याच फिमेल्सला फिशरचा त्रास हा दिसून येतो. आणि IBS आणि क्रॉन्स डिसीज. आता IBS म्हणजे काय, तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. यामध्ये काय होतं तर आपल्या आतड्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती इतकी जास्त वाढते की त्यामुळे अल्टरनेट कॉन्स्टिपेशन आणि डायरिया दिसून येतो, की कधी कॉन्स्टिपेशन होईल तर कधी डायरियाची समस्या, गॅसेस, ब्लॉटिंग ह्या समस्या दिसून येतात. तर हे कधी होतं तर जेव्हा एखादी स्ट्रेस, एन्झायटी अशी सिच्युएशन असेल लाईफमध्ये, जसं एक्झाम द्यायची आहे, काहीतरी नवीन गोष्ट करायची आहे, असं बऱ्याच व्यक्तींना होतं की असं काही घडत असेल, काही नवीन गोष्ट करायची असेल तर अचानक पोटात मोडा आल्यासारखं वाटणं किंवा एकदा वॉशरूमला जाण्याची इच्छा होणं, हे जे लक्षणं आहेत ते IBSचे आहेत. यावर आपण डिटेल एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. आज इन शॉर्ट IBS म्हणजे काय हे लक्षात घेतलं. आता क्रॉन्स डिसीज म्हणजे काय, तर क्रॉनिक इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज, की यामध्ये आतड्यांवर जी आहे ती सूज निर्माण होते आणि त्यामुळे याच्या वेदना ज्या आहेत त्या जास्त असतात. यामुळे हा डिसीज जर जास्त वेळ राहिला तर वजन कमी होणे, जुलाब आणि रक्त पडणे अशी लक्षणे देखील यामध्ये दिसतात. याबद्दल देखील आपण एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊया. तर ही झाली कारण, रिस्क फॅक्टर, की ह्या जर रिस्क फॅक्टर असतील तर अशा व्यक्तींना फिशरचा त्रास हा जास्त होतो. तर आता वरती आपण बघितलं की स्ट्रेस एन्झायटी ह्या गोष्टींमुळे फिशरचा त्रास हा दिसून येतो. तर आता आपण डिटेलमध्ये याबद्दल जाणून घेणार आहोत की कुठले इमोशनल फॅक्टर, कुठला स्ट्रेस आहे की ज्यामुळे फिशरचा त्रास हा होतो. तर डॉक्टर हॅमर यांनी 2 कॉन्फ्लिक्ट सांगितले आहे. पहिलं म्हणजे आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट आणि दुसरं म्हणजे टेरिटोरियल अँगर कॉन्फ्लिक्ट. आता आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर ओळख, स्वतःच्या अस्तित्वाशी संबंधित असणारा संघर्ष, की माझं काय अस्तित्व आहे, माझी काय ओळख आहे, की माझी किंमत नाही आहे, मला कोणी समजून घेत नाही आहे, माझ्या मतांना काही व्हॅल्यू दिली जात नाही आहे, माझं मत दाबलं जात आहे, सतत होणारा अपमान, त्यामुळे वाटणारा कमीपणा किंवा नाकारल्याची भावना, त्यामुळे सतत स्वतःला सिद्ध करण्याची वाटणारी गरज, अशा जर गोष्टी वारंवार तुमच्या आयुष्यात होत असतील तर आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो आणि त्याचा पर्यायी परिणाम जो आहे तो पचनसंस्था आणि बुधक्षेत्रावर दिसून येतो. सेकंड म्हणजे टेरिटोरियल अँगर कॉन्फ्लिक्ट. टेरिटरी म्हणजे काय, तर आपलं हक्काची सीमा, क्षेत्र, त्याला आपण टेरिटरी म्हणतो, की माझ्या जागेत कोणी हस्तक्षेप करत आहे, जसं घरातील वाद, मालमत्तेशी संबंधित काही वादविवाद, कुटुंबातील नियंत्रण किंवा सततचा असणारा ताणतणाव, दबाव, नोकरी व्यवसायात अधिकार हिरावल्याची भावना, की जो माझा अधिकार होता, जे माझं होतं ते दुसऱ्याला दिलं गेलं आहे, माझ्याकडनं हिरावून घेतलं गेलं आहे, अशी असणारी भावना आणि यामुळे निर्माण होणारा राग, आणि हा राग जो आहे तो व्यक्त करू शकत नाही या व्यक्ती आणि त्यामुळे तो मनातल्या मनात दाबला जातो आणि रागाचं जे सेंटर आहे ते आपले आतडे आणि आपली पचनसंस्था यावर त्याचा परिणाम हा दिसून येतो. मी सहन करत आहे आणि व्यक्त करू शकत नाही ही भावना, म्हणजे आपल्या टेरिटरीमध्ये म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये जर कोणी हस्तक्षेप करत आहे आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा ताणतणाव, स्ट्रेस, यामुळे निर्माण होणार राग आणि तो राग व्यक्त होत नाही आहे, दाबला जातोय, त्यामुळे निर्माण होणारा स्ट्रेस, यामुळे आपली पचनसंस्था बिघडते आणि पर्यायी फिशरचा त्रास हा दिसून येतो.
हे दोन कॉन्फ्लिक्ट लक्षात आले. आता जसं आपण बघितलं की कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, तर आपलं जे मल आहे ते सोडून न देता येणं. तर यालाच आपण इमोशनल लेवलला कसं कोऑर्डिनेट करू शकतो, तर सोडून देताना वेदना होणं, की बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत, भूतकाळातील ताणतणाव आहे किंवा दुःख आहे जे सोडून देता येत नाही आहे, रिलीज करता येत नाही आहे. राग आहे तो देखील सोडून देता येत नाही आहे. अपराधीपणाची, गिल्टची जी भावना आहे ती देखील सोडता येत नाही आहे. कोणी आपला पाणउतारा केला, ह्युमिलिएशन केलं आहे, ती भावना देखील आपण सोडू शकत नाही आहे. कंट्रोल सोडण्याची भीती, ही सर्व गोष्टी आपल्याच कंट्रोलमध्ये असल्या पाहिजे. नियंत्रण, कंट्रोल हा गेला नाही पाहिजे अशी सततची वाटणारी भावना आणि कंटिन्यू असणारं प्रेशर, त्यामुळे सतत घाईघाई करणं, स्वतःला रिलॅक्स होण्यासाठी वेळ न देणं, यामुळे सिम्पॅथॅटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी होऊन बॉवेलमध्ये स्पाझम निर्माण होऊन ड्राय स्टूल तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे आपलं मन जे आहे ते शरीरावर देखील परिणाम करत असतो. फिअर ऑफ लेटिंग गो म्हणजे सोडून देण्याची भीती वाटणं, की जर मी सोडून दिलं तर काय होईल. ह्या भीतीमुळे शरीर जे आहे ते सर्व गोष्टी टाईटली पकडून ठेवतं आणि त्यामुळे टेन्शन वाढून कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी ही वाढते. शेम शीट फिलिंग, एम्बॅरेसमेंट, कॉन्फ्लिक्ट म्हणजे अपमान, सततचा होणारा पाणउतारा, त्यामुळे येणारी गिल्ट फिलिंग, अपराधीपणाची भावना आणि स्ट्रेस, अशा एकत्रितरित्या ह्या ज्या सिच्युएशन तुमच्या आयुष्यात वारंवार घडत असतील तर त्यामुळे एक शीट कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो आणि त्यामुळे फिशरची समस्याही दिसून येते. तर अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये बघितलं की कुठल्या गोष्टींमुळे फिशर हे डेव्हलप होतात. तर आता जाणून घेऊया की हे यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. तर डाएटमध्ये काय चेंजेस आपण केले पाहिजे. तर पहिलं म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजे. त्यातल्या त्यात स्पिनॅच म्हणजे पालक हे विटॅमिन ए आणि सी युक्त आहे, ज्याच्यामुळे जी जखम आहे ती लवकर बरी होण्यामध्ये देखील मदत होते. आणि पालक ग्रीन लिफी व्हेजिटेबल जे आहे त्यामध्ये फायबर्स हे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे पोट साफ होण्यामध्ये देखील मदत होते. त्याचसोबत कॅरोट, ब्रोकोली असे पदार्थ जे आहे ते जास्त प्रमाणात सेवन केले पाहिजे. सेकंड, होलग्रेन म्हणजे ब्राऊन राईस आणि ओट्स यांचं जे आहे सेवन आपल्या जेवणामध्ये जास्त करावे, ज्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आणि फिशर देखील बरे होण्यामध्ये मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉटर, पाणी. कमीत कमी 8 ग्लास पाणी हे आपण दिवसभरात पिलं पाहिजे, जेणेकरून प्रॉपर हायड्रेशन राहील, ज्यामुळे आपली जी विष्ठा आहे ती सॉफ्ट असे स्टूल जे आहे ते राहतील आणि ते पास होण्यामध्ये त्रास होणार नाही आणि त्यामुळे फिशरचा त्रास देखील होणार नाही. प्रोबायोटिक रिच योगर्ट म्हणजे प्रोबायोटिक म्हणजे काय, तर हे एक असे बॅक्टेरियाज असतात, चांगले बॅक्टेरिया जे आपल्या पचनसंस्थेला चांगलं करण्यासाठी मदत करतात आणि जे काही खराब वाईट बॅक्टेरिया आहे त्यांच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी देखील यांची मदत होते. असे प्रोबायोटिक युक्त पदार्थ जास्तीत जास्त सेवन करावे, जेणेकरून पचनसंस्था जी आहे ती सुधारेल. तर कुठल्या पदार्थामध्ये हे प्रोबायोटिक बॅक्टेरियाज असतात, तर ताक, दही यांचं प्रमाण जे आहे ते जास्त असावं रोजच्या जेवणामध्ये. त्याचसोबत आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली, डोसा यांचं जे पीठ आहे ते देखील प्रोबायोटिक युक्त आहे, म्हणून त्यांचं देखील सेवन हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये नक्की असावं. चिया सीड, फ्लॅक्स सीड यांचं आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये नक्की समाविष्ट करावा. का, तर ह्या जर पाण्यात भिजवल्या आणि त्यानंतर त्यांचं सेवन केलं तर एक जेलीसारखा पदार्थ तयार होतो, जो लुब्रिकेशनचं काम करतं, म्हणजे घर्षण जे आहे ते कमी करतं, म्हणजे इझिली आपलं जे विष्ठा आहे, मल आहे तो पास होण्यामध्ये मदत होते. आणि त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असते, म्हणजे त्यांच्यामध्ये सूज कमी करण्याची देखील ताकद असते. म्हणजे आपल्या पचनसंस्था, आपल्या आतड्यांवर जी सूज आली आहे ती कमी करण्यासाठी देखील ह्या सीड्स मदत करतात. म्हणून आपल्या आहारामध्ये या सीड्सचं सेवन हे नक्की करावं. परत फ्रूट्स, कुठले फळं खावे, तर पपया, सफरचंद, ॲव्होकाडो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज ज्या आहेत त्यांचं सेवन हे जास्तीत जास्त करावं. आता हे आपण बघितलं की कुठले पदार्थांचं सेवन हे जास्त करावं जेणेकरून फिशरचा त्रास कमी होईल. आता कुठले पदार्थ आहे जे खाऊ नये, तर बाहेरचं जे पॅक फूड आहे किंवा ऑइली फॅटी फूड आहे, मैद्याचे पदार्थ आहेत यांचं सेवन टाळावं.
अशा प्रकारे तुमच्या लक्षात आले असेल की कुठले पदार्थ खावे आणि कुठले पदार्थ खाऊ नये, जेणेकरून आपल्याला फिशरचा त्रास हा कमी होईल. याचसोबत जर तुम्ही होमिओपॅथी औषधं घेतली तर फिशरच्या त्रासापासून स्वतःची लवकरात लवकर तुम्ही सुटका करून घेऊ शकतात. कारण होमिओपॅथीमध्ये आहेत ते माइंड आणि बॉडी दोघं कन्सिडर करून औषध दिले जातात. म्हणजे जे काही मी इमोशनल फॅक्टर, मानसिक कारणं सांगितली आहे फिशरच्या मागे, ती सर्व होमिओपॅथीमध्ये कन्सिडर केली जातात आणि त्यानुसार औषध दिले जाते, जेणेकरून आजार हा पूर्णपणे मुळापासून बरा होऊ शकतो. म्हणून एक वेळेस होमिओपॅथिक औषधं ही नक्की घ्या. आणि आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.